नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं आणि आमंत्रित केलं गेलं फलंदाजीसाठी स्पेशल 15 संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू वाघोबा प्रीमियर लीग. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका, जतीन जाधव चेंडूच्या खाली, मोठा झटका. अक्षय बॅक टू दी पवेलियन. पहिला चेंडू वाघोबा प्रीमियर लीग, मोठा झटका. जतीनांच्या माध्यमातून अक्षय आला आणि अक्षय गेला. अशा प्रकारची फलंदाजी अक्षयांच्या माध्यमातून केली गेली. पहिला चेंडू आतिशांच्या माध्यमातून हाताळला गेला. चांगला लाईन लेंथवर चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला जातो आणि चेंडू निश्चितच झेल टिपला गेला. जतीनांच्या माध्यमातून आतिशांच्या षटकातला हा दुसरा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला षटक, दुसरा चेंडू, समोर जातील दीप. यावेळेस कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय भावेशांच्या माध्यमातून. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. वाघोबा प्रीमियर लीग मधली पहिली धाव इथे मात्र एकत्रित करताना दिसतोय दीप. धावसंख्याचा श्री गणेश इथे मात्र केला गेला. धावसंख्या ऑन दी बोर्ड लगावली जाते 1 या आकड्यावर. आतिश पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. तिसरा मोठा झटका. अथर्व बॅक टू दी पवेलियन. जे तंबूत परतले गेले. आता मात्र अनुभवी असा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय समीर. अबाव 40 मध्ये खूपच सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती. आज मात्र कलोडे क्रिकेट क्लब आयोजित वाघोबा कलोडे प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय, आपल्या संघाला अडचणीमधून काढतोय की नाही समीर. निश्चितच अनुभवी असा फलंदाज आहे. अनुभवाची साथ त्यांच्या पाठीशी आहे. आतिश आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 3 गडी त्यांच्या माध्यमातून टिपले गेले. षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय आतिश. पुन्हा एकदा सुंदर टप्प्यावर चेंडू आदळतोय. योगेश जातो चेंडूच्या खाली. सुंदर क्षेत्ररक्षण योगेशच्या माध्यमातून केलं गेलं. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 3 धावा. आता मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय कर्णधार माऊली 11 संघाकडून योगेश पिंपळे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील.
क्षेत्ररक्षणात बदल घडवून आणतोय. पहिले षटक आतिशांच्या माध्यमातून हाताळलं गेले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा एकत्रित केल्या गेल्या स्पेशल 15 संघाच्या माध्यमातून. मात्र त्यांचे मूळ 3 फलंदाज तंबूमध्ये परत पाठवण्यात यश प्राप्त केलं माऊली विलन संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेला. क्षेत्ररक्षण करताना पहिलं षटक खूपच सुरेख हाताळलं गेलं आतिशांच्या माध्यमातून. आता मात्र दुसरं षटक. पहिला चेंडू योगेश. पंच नो चेंडू म्हणून घोषित करतायत. नो चेंडू, फ्री हिट असेल. पंच आपल्याला लाभलेल्या आहेत पॅनलमधून रोशन ठाकूर उनभाट आणि अभि तांडेल सातपाटी, प्रणित तांडेल सातपाटी असे 3 पंच आपल्याला इथे मात्र लाभले गेलेत. तटस्थचे पंच. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावर आदळला होता मात्र नो चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू योगेश. यावेळेस चेंडू उंच डोलवतोय, चेंडूला पोहोचवतोय, गगनाला गवसणी घालणारा फटका. चेंडू जातोय स्टँड अँड डिलेवर. षटकार 6 धावा. मी त्याप्रमाणे की अनुभवाची साथ ज्या फलंदाजाच्या मागे असेल तो फलंदाज चांगली फलंदाजीच करतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र देताना दिसतोय समीर. पूर्ण अनुभव आपल्या पणाला लावतोय. पहिलाच चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पोचवला सरळ सीमापार. षटकार 6 धावा. चांगली खेळी समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्या 6 ने सरसावते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. मोठी चूक इथे मात्र केली गेली. धावसंख्या 1 ने सरसावली गेली. धावसंख्या ऑन दी बोर्ड लगावली जाते. 1वर 1 11 या आकड्यावर. 3 गडी बाद झालेले असताना मात्र चांगली फलंदाजी करतोय समीर. चांगल्या टच मध्ये दिसतोय. अबॉव 40च्या सामन्यामध्ये सुद्धा खूप सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आज त्याच टच मध्ये त्याच फॉर्म मध्ये वाघोबा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय योगेश पिंपळे. चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतो. मात्र पहिल्याच चेंडूवर त्यांच्या प्रहार चढवला गेला. आता मात्र चिन्मय फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा एक चांगला फलंदाज. यावेळेस कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग दी कार्पेट. चेंडू निघून जातो सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. DJ Vaibhav in the mix. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडूला पोचवला सरळ सीमापार चौकारेकरिता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चांगला फटका त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. योगेश खूपच महागडी षटक हाताळताना दिसतोय. कमबॅक करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लॉफ्टेड फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स.
सीमा पार चौकार, 4 धावा. हात खोलताना दिसतोय स्पेशल 15 संघ. पहिल्या षटकामध्ये अडचणीत सापडला होता, मात्र दुसऱ्या षटकात आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. समीर याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय चिन्मय. धावसंख्या दुसरे षटक चालू असताना 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करतोय. चांगल्या टचमध्ये दिसतोय चिन्मय. अशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता स्पेशल 15 संघाला. पुन्हा एकदा नो चेंडू. पॉवर प्लेच्या बाहेर होता तुमचा खेळाडू. क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर होता. नो चेंडू आणि फ्री हिट असेल. तटस्थ असे पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. पॉवर प्लेच्या बाहेर असल्या कारणामुळे नो चेंडू म्हणून पंच इथे मात्र घोषित करताना दिसत आहेत. चांगला चेंडू टाकला होता, मात्र क्षेत्ररक्षक चूक करतायत. तर चेंडू नो म्हणून इथे मात्र घोषित केलं जाते. धावसंख्या धावफलकार 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. पुन्हा एकदा मिसफिल्ड. एक धाव. 22च्या रुपयाने अतिरिक्त धाव इथे मात्र बाईकच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव एकत्रित केली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावर. दरम्यान आता योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दुसऱ्या षटकामध्ये खूपच महागडं षटक हाताळताना दिसतोय योगेश. यावेळेस चेंडू टोलवतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चिराग जातोय चेंडूच्या खाली. चिराग जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. गुलाबी साडी आणि लाली लाली दिसते राजा फोटो मस्त गुलाबी साडी आणि लाली लाली दिसते In the mix. गेला योगेशांच्या गोलंदाजीवर. आता तिसरं षटक घेऊन येताना दिसतोय जतीन. माऊली 11 संघाकडून सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. ज्याप्रमाणे योगेशाने सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही 30 ते 35 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू स्पेशल 15 संघाला, मात्र आता हात खोलले गेले त्यांच्या षटकामध्ये. 19 धावा तब्बल एकत्रित केल्या गेल्या स्पेशल 15 संघाच्या माध्यमातून. जतीन यांच्या षटकातला पहिला चेंडू त्यांना सामोरं जातील समीर. यावेळेस व्हेरिएशन. पहिला चेंडूवर स्लोअर गतीचा चेंडू उसळी घेऊन सरळ आदळला फळीवर. रक्षात्मक पवित्रेत खेळून काढला गेला चेंडू. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 2वर 3 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक चांगलं टाकलं गेलं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात पहार चढवला गेला. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू खूपच सुंदररित्या हाताळला गेला जतीन यांच्या माध्यमातून. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन पुन्हा यावेळेस शॉटमध्ये चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचते. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. कुलस्वामिनी लेजंड्स विरुद्ध स्पॉट 11 दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा चेंडू घेऊन जतीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन करतोय. चांगली गोलंदाजी करतोय जतीन.
दुसऱ्या षटकामध्ये जो प्रहार चढवला गेला होता त्या प्रहाराला आता कुठेतरी थांबवतोय, कमबॅक करतोय, आपल्या संघाला कमबॅक करून देतोय जतीन. 3 चेंडू खूपच सुंदररित्या त्यांच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. षटकातला चौथा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी शॉटमध्ये चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू निघून जातोय सरळ खणखणीत सीमा पार चौकार, 4 धावा. या षटकाचा जर एखाजोखा जर पाहिला तर 4 चेंडू हाताळले गेले जतीनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव एकत्रित केली गेली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, मात्र चौथ्या चेंडूवर हात खोलले गेले चिन्मयांच्या माध्यमातून. लॉंग लेग रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला, चौकार, सीमापार 4 धावे करता. या 4 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावली गेली 29 या आकड्यावर. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूला पोहोचवतोय सीमापार, 6 धावा षटकार. करतो चिन्मय, चेंडूला पोहोचवला गेलं स्टँड अँड डिलेवर, सीमा पार 6 धावा. जतीनच्या 2 चेंडूवर प्रहार चढवला होता चिन्मय यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू, व्हेरिएशन चांगलं करतोय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर लगवली गेली 36 या आकड्यावर. 3 गडी बाद, 36 धावा. जतीनांचे 3 चेंडू खूपच सुंदररित्या हाताळले गेले. त्यानंतर हात खोलला गेला चिन्मयांच्या माध्यमातून, चेंडूला पोहोचवलं गेले लॉंग लेग रिझनमध्ये चौकाराकरिता. त्यानंतर मात्र एक उत्तुंग षटकार त्यांच्या माध्यमातून खेळला गेला. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पोहोचवलं गेलं 6 धावेकरिता. आता सांघिक चौथे वैयक्तिक पहिले षटक घेऊन चिराग गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल, कमीत कमी धावांवर रोखावं लागेल स्पेशल 15 संघाला. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाल्या होत्या, मात्र चांगला कमबॅक त्यानंतर मात्र स्पेशल 15 संघाचा. तब्बल 14 धावा एकत्रित केल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये जतीनांच्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर योगेशांच्या षटकामध्ये 19 धावा आणि जतीनांच्या षटकामध्ये 14 धावा. चिराग आता गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस सुंदर लाईन लेंथवर गोलंदाजी, योगेश जातो चेंडूच्या खाली. योगेश इथे मात्र करतोय चूक. 2 धाव सहजरित्या पूर्ण. खराब परतीचा थ्रो योगेशांच्या माध्यमातून, पण चांगला बॅक तिथे मात्र करताना दिसतोय भावेश. सोप्पा झेल मात्र इथे मात्र सोडला जातो योगेशांच्या माध्यमातून. चिराग यांचा पुढचा चेंडू. यावेळेस उसळी घेऊन चेंडू सरळ विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेट चिन्मय बाद होऊन तंबूच्या आसऱ्याने जाताना दिसतोय. तंबूच्या आसऱ्याने येतोय चिन्मय. संकट मोचक म्हणून भूमिका त्यांनी आपली बजावली. आपल्या संघासाठी 10 चेंडूमध्ये 23 धावा एकत्रित केल्या गेल्या. यावेळेस मात्र चांगला फटका फलंदाजाला आदळतोय चेंडू. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 39 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
निश्चितच आता या शेवटच्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर आणि फलंदाजाचा विचार करायचा झाला तर फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र चांगला चेंडू विसावला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू चांगला कमबॅक करताना दिसतोय चिराग आपल्या संघाकरिता. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ मेंटेन करतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. चिरागाच्या षटकातला हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नावामध्ये ती चूक समीरच्या माध्यमातून केली गेली. यावेळेस मात्र धावचीत ची संधी आणि संधीचं केलं सोनं आणि डगआउट मध्ये पाठवलं गेलं समीर यांना. समीरची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये येताना दिसतोय मंथन. षटकातला शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ चिराग. चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघाकरिता. चांगली गोलंदाजी हाताळतोय चिराग आपल्या षटकामध्ये. जर लेखाजोखा पाहिला तर 2 गडी बाद केले गेले आणि 3 धावा फक्त एकत्रित केल्या गेल्या चिराग यांच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. खराब असा परतीचा थ्रो पण चांगला बॅकअप. वाईट चेंडू आणि 1 धाव. अशा प्रकारे इथे मात्र 2 अतिरिक्त धाव दिल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरसावली गेली. धावसंख्या धावफलकावर आता मात्र 40च्या घरात जाताना दिसते. धावसंख्या धावफलकावर 41, 4वर 1, 41 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 41 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. चला फलंदाज जायचंय. मंथनाची जागा सांभाळण्यासाठी येतोय हर्ष. शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ. शेवटच्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस मनामध्ये दिसतोय स्पेशल 15 संघाचा. ऑनर आहेत स्पेशल 15 संघाचे प्रशांत आणि माऊली 11 संघाचे भावेश भाऊ. दरम्यान चिराग यांच्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खूपच बाहेरचा चेंडू. वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ. आता मात्र कुठेतरी चिराग यांची गाडी रुळावरून उतरताना दिसते. खूपच सुरेख असं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. मात्र आता कुठेतरी दिशानशी गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली गेली. पंचाने दाद स्वीकारलं. कॉट बिहाइंड विकेट बाद होऊन तंबूच्या आसनाने जाताना दिसतोय चिराग. आता धावसंख्या झालेली आहे 43. 43 धावांचं लक्ष. 24 चेंडू 43 धावा. चला दुसरा सामना रंगेल कुलस्वामी लेजंड्स विरुद्ध स्पॉट्स 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस कप बॉक्स मध्ये यायचंय. कुलस्वामी लेजंड्स विरुद्ध स्पॉट्स 11.
43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. माऊली 11 संघाच्या 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहेत 43 धावा. चांगली फलंदाजी केली गेली चिन्मय आणि समीर यांच्या माध्यमातून. संकटात सापडला तर पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद झाल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला गेला समीर आणि चिन्मय यांच्या माध्यमातून. चला स्प्रेड आउट व्हायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कर्णधार अक्षय. स्पेशल 15 संघ पहिल्याच षटकामध्ये अडचणीत सापडल्यानंतर 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. एका बाजूला असेल चिराग, तर दुसऱ्या बाजूला असेल संकल्प उर्फ शंकू. त्रेचाळीस धावाचं मोठं लक्ष समोर ठेवलं गेलं. मात्र चिराग एक अनुभव असा फलंदाज आहे, अनुभवाची साथ त्याच्या पाठीशी आहे. चांगली फलंदाजी करतो आणि चांगली फलंदाजी त्याला आज करावी लागेल आपल्या संघाकरिता, म्हणजे माऊली 11 संघाकरिता. 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावा. ज्याप्रमाणे कर्णधार म्हटले स्पेशल 15 संघाचे की आमच्या संघामध्ये सर्व यंग गन्स आहेत आणि त्यांना घेऊन मी माझ्या संघाला विजयी करेन, अशी मनामध्ये मानस घेऊन आता मात्र मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरतोय संघ स्पेशल 15. चांगली फलंदाजी केली गेली चिन्मय आणि समीरच्या माध्यमातून. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करावी लागेल. माऊली 11 संघामध्ये चांगले फलंदाज आहेत. बघायचं झालं तर चिराग सारखा एक चांगला फलंदाज, त्यानंतर संकल्प सारखा एक चांगला फलंदाज आहे. नंतर डगआउट मध्ये योगेश, जतीन. सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय कर्णधार अक्षय. स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतील चिराग आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आहेत संकल्प. 43 धावा डिफेंड करायचे आहेत स्पेशल 15 संघाला. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून केला जाईल. चला 43 धावा विजयासाठी. 24 चेंडू 43 धावा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज अक्षय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला, मात्र दिशाहीन असा चेंडू पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय माऊली 11 संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर अतिरिक्त धावसंख्येच्या माध्यमातून 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 43 धावाचं लक्ष समोर ठेवून मैदानात उतरतोय सलामीवीर चिराग. यावेळेस चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. ब्लॉक लेंथ पद्धतीची चेंडू अक्षयच्या माध्यमातून टाकला जातोय. निर्धाव असा चेंडू अक्षयच्या माध्यमातून. खूपच सुरेख गोलंदाजी अक्षय करतोय. चांगला पेस त्यांच्या माध्यमातून जनरेट केला जातोय. स्तब्ध ठेवतोय फलंदाजाला. कुठली मुवमेंट फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. पुढचा चेंडू अक्षयांच्या. यावेळेस व्हेरिएशन केला गेला. व्हेरिएशन करतोय. बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. यावेळेस अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आता 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चला तटस्थ असे पंच आहेत. पंचांशी कुठलाही वाद इथे मात्र घालायचा नाहीये. व्हेरिएशन केला गेला अक्षयांच्या माध्यमातून, मात्र दिशा चुकतोय, भरकटतोय. चेंडू वाईड म्हणून पंच घोषित करतायत. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक चेंडू त्यांच्या माध्यमातून चांगला हाताळला गेला, मात्र 2 चेंडू वाईड त्यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत. षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज अक्षय. चांगली गोलंदाजी करावी लागेल 24 चेंडू मध्ये. आवश्यकता विजयासाठी 43. यावेळेस चेंडू चांगला कनेक्ट करतो. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. चौकार.
चांगला चेंडू हाताळला गेला होता अक्षयांच्या माध्यमातून, मात्र खराब असं क्षेत्ररक्षण झालं मंथनांच्या माध्यमातून. चेंडू निघून गेला सीमा पार, चौकार 4 धावा. अक्षयांच्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस चांगलं लाईन लेंथ मेंटेन करतोय तुषार, जातोय चेंडूच्या खाली. तुषार यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण झालं. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते, सरसावते, लगावते धावफलकावर 7 या आकड्यावर. आता संकल्प कांबडी ऑन स्ट्राईक उर्फ गोला. चांगली फलंदाजी करावी लागेल माऊली 11 संघाकरिता. 43 धावाचं एक मोठं आव्हान ठेवलं गेलं. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस चेंडू उडवतोय, चेंडू जातोय स्टँड अँड डिलेवर, सीमा पार 6 धावा, षटकार. फलंदाजी संकल्प यांच्या फळीतून पाहायला मिळते. चेंडू, पहिला चेंडू त्याने पोहोचवला स्टँड अँड डिलिव्हर सीमा पार, षटकारे करिता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फेन्स, सीमा पार, चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. एक बॉल बाकी आहे, अजून एक चेंडू बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये इथे मात्र प्रहार चढवला जातोय. 2 चेंडू खेळले गेले संकल्पाच्या माध्यमातून, दोन्ही चेंडू पोचवले गेले. पहिला चेंडू सीमापार षटकार, त्यानंतर चेंडू गेला सीमापार चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्पेशल 15 संघाच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे यंग गन्सची तारीफ केली होती अक्षयाने, मात्र यंग गन्स चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र करताना दिसत नाहीयेत. त्या डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. फायनल एक मध्ये चेंडू एकेरी धावाने. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 18 धावा. The mix.
एकेरी धाव पूर्ण केली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव. त्यानंतर कॉट बेंड विकेट बाधून तंबूत पाठवलं गेलं संकल्प कांबडी यांना. इन्फॉर्म फलंदाज होता. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 12 धावा करून बाद झाला. आता संकल्पाची जागा सांभाळण्यासाठी येतो योगेश उर्फ गुड्डू. यावेळेस व्हेरिएशन चेंडू बाहेर काढतोय. ऑफ ब्रेक अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाने खाता उघडतोय. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 21 या आकड्यावर. 43 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलं माऊली 11 संघाच्या माध्यमातून. पुढचा सामना कुलस्वामी लेजंड विरुद्ध स्पॉट 11. दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्समध्ये यायचंय. पुढचा चेंडू घेऊन चिन्मय गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस चांगली लाईन लेंथ मेंटेन करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू पोहोचवला जातोय. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस चेंडू फसतोय. फटका फसतोय. सेफ लँड चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन 26 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 षटक समाप्त. धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा. हवाई फायर चढवतोय. चेंडूला पोहोचवतोय. स्टँड अँड डिलिव्हर. सीमा पार. खणखणीत षटकार. 6 धावा. DJ Web in the mix. अग हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग. in the mix. विजयासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू 7 धावा. 10 चेंडू आणि 7 धावा. यापुढचा सामना कुलस्वामी लेजंड्स विरुद्ध स्पॉट 11. दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा हवाई फायर चेंडू निघून जातोय. चिन्मय जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या ऑन दी बोर्ड आता मात्र लगावली जाते 37 या आकड्यावर. गुलाबी है
धन्यवाद डीजे. दरम्यान आता नाणेफेकीसाठी दोन संघ आमने सामने भिडताना दिसतील. एका बाजूला असेल कुलस्वामिनी लेजेंड्स तर दुसऱ्या बाजूला असेल स्पोर्ट्स 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय आणि नाणेफेकी करतील प्रशांत संखे. प्रशांत संखे स्पेशल 15 संघाचे संघ मालक आहेत. प्रशांत संखे यायचंय प्लीज नाणेफेकीसाठी. स्पेशल 15 संघाचे संघ मालक. एका बाजूला कर्णधार स्पॉट 11 संघाकडून सागर आणि दुसऱ्या बाजूला कुलस्वामी लेजेंड संघाकडून